लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 17 ऑगस्ट रोजी देवणी पंचायत समिती सभागृहात जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं। देवणी तालुक्यात प्रथमच खासदारांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या जनता दरबारास शेतकरी, नागरिक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध विभागांशी संबंधित नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। खासदार डॉक्टर काळगे यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन प्रशासनास तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। यावेळी नागरिकांनी शेती, महसूल, ग्रामविकास, रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, नगरपरिषद तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न व निवेदने खासदार डॉक्टर काळगे यांच्यासमोर मांडली आहेत। शक्य तितक्या प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांकडून तात्काळ माहिती घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। प्रशासकीय प्रक्रियेमुळे वेळ लागणाऱ्या प्रकरणांचा पाठपुरावा करून ती लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले। यावेळी बोलताना खासदार डॉक्टर शिवाजी काळगे म्हणाले, माझ्यासाठी पक्ष, जात, पात किंवा धर्म महत्त्वाचा नाही। माझ्या मतदारसंघातील 24 लाख नागरिकांच्या अडचणी महत्त्वाच्या आहेत। त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी 24 तास तत्पर आहे। तसेच प्रशासनाने काम करताना पक्षीय विचार बाजूला ठेवून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे असं त्यांनी स्पष्ट केलं। सामान्य नागरिकांच्या अडचणी आपल्याला माहिती आहेत। छोट्या छोट्या अडचणींमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची सोडवणूक वेळेत होणं आवश्यक असतं। लोकांनी आपल्या समस्या, अडचणी घेऊन लातूरला येणं आपल्याला योग्य वाटत नाही। त्यामुळेच ही जनता दरबाराची संकल्पना राबवली जाते। आपण कायम सामान्य नागरिकांच्या अडचणींची सोडवणूक करण्याकामी तत्पर राहणार असल्याची ग्वाही खासदार डॉक्टर काळगे यांनी यावेळी व्यक्त केली। या जनता दरबारामध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे, तालुकाध्यक्ष अजित बेळकोणे, डॉक्टर अरविंद भातांब्रे, औदुंबर पांचाळ, सौ योगिताताई जाधव, माणिक गायकवाड, देवणी नगराध्यक्षा कीर्तिताई घोरपडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, तहसीलदार सोमनाथ वाडकर, गटविकास अधिकारी सागर वरांडेकर, नगर परिषद मुख्याधिकारी कृष्णा आघाव, पोलीस निरीक्षक खुंटेवाड यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, देवणी तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांमधूनही या जनता दरबार संकल्पनेचं स्वागत केलं जात। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.